हॅलो नमस्कार. हा व्लॉग यूट्यूबला टाकते पूर्ण. जो मगाशी पाठवला तो इन्स्टाला आहे. तर अर्धा व्लॉग तो इन्स्टाला पाठवला आहे. एका मुलीची स्टोरी आहे. एका मुलीने मला रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवायला सांगितलेला आहे आणि मला असं वाटलं की खरंच बनवावं. आता हा यूट्यूबला टाकते म्हणून मी हे रिपीट करते तीच गोष्ट. काय माहीत कसं काय खोकला. हां, तर ती मुलगी पण पोलीस आहे. असं नेमकं होतं आहे की तिच्यासोबत जे घडतंय तेच माझ्यासोबत पण घडतंय. म्हणजे कंडिशन सेमच आहे आमच्या दोघींची. आता मला त्या गोष्टीवर फार हसायला आलं होतं की म्हटलं हे तर सगळं माझ्यासोबतच झाल्यासारखं चाललं आहे. पण माझी स्टोरी नाही आहे ही. तर तिने मला रिक्वेस्ट केली. मी व्हिडिओ शक्यतो तसा बनवतच नाही. पण कालच्या ज्या स्टोरी जी कालचा व्हिडिओ आहे बघा माझा 3 मिनिटाचा काहीतरी आहे, ज्याच्यामध्ये एका मुलाने कमेंट केली होती की माझी वाईफ अकॅडमीत टाकलेली आहे आणि ती अशी करते. त्याच्यानंतर पण मग मी तो सांगितल्यामुळे एका पोलीस लेडीजने पण मला DM केलं आहे की मॅडम प्लीज 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 बनवा, म्हणजे बनवायचं. बरं ठीक आहे म्हटलं बनवते, म्हणून हा व्हिडिओ बनवते. आता असं होतं, मुलगा नोकरी लागतो. घरची परिस्थिती गरीब असते. घरची परिस्थिती गरीब असते आणि मुलगा नोकरी लागतो आणि लोन काढतो. लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात. लग्नासाठी पण याचे त्याचे पैसे घेतले असतात. बरं ठीक आहे, ते सगळं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात येतं की आता काय करायचं, म्हणजे सगळं घर हे बघा, लोनचे पैसे काढले, इकडे लग्नासाठी म्हणजे लोनचे पैसे काढले. तर आता लग्नाचं कसं काय करायचं. आता लग्न करायचं म्हटलं तर पुरीला सोनं करणंच आहे थोडंफार तरी. मग आता काय करायचं. मग घरचे ठरवतात बाबा जॉबवालीच पोरगी करू, तुझ्या डिपार्टमेंटची तुलाच डिपार्टमेंटला असं पोरगी करू, असं ठरलं जणू त्यांचं. तर मग मी नाव मेन्शन नाही करू शकत, कारण तिचे पण मिस्टर बघत असतील, त्यामुळं ते नाव मेन्शन करता येणार नाही आहे. रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, व्लॉग आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. तर झालं बाबा, त्यांनी जॉबवाली मुलगी केली. जॉबवाली मुलगी बघितल्याच्यानंतर सगळं खूप छान पद्धतीनं चालू म्हटली. सगळं चांगलं चाललेलं. आम्ही दोघं पण खूप खुश. तर त्याच्यानंतर त्यांना गावाकडे 4 का काहीतरी वर्ष झाले, जणू 4-5 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. त्याच्यानंतर पण त्यांना बाळ होत नव्हतं, म्हणजे बाळ नाही झालं. मग घरच्यांचे सगळ्यांचं चालू झालं, बाळ नाही अजून, लेकरा बाळाचं बघा, लेकरा बाळाचं बघा, लेकरा बाळाचं बघा. बरं ठीक आहे. त्यांनी मग काहीतरी डॉक्टर ती म्हटली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू केली आणि झालं बाबा 1-1.5 वर्षामध्ये त्यांना बाळ पण झालं. बाळ झाल्यानंतर आता कसं होतं, पोलीस खात्यामध्ये ना एक 10 महिन्यापर्यंतची, म्हणजे 6 महिन्याची प्रसूती रजा असते, 2 महिन्याची बालसंगोपन रजा असते, म्हणजे 8 महिने तर आरामशीर भेटतातच. तर हे 8 महिने तिने सुट्टी घेतली. 8 महिने झाल्यानंतर शेवटी आता कधी ना कधी जाणंच आहे ड्युटीला आणि जिथं जॉब करते तिथं पण जाणंच आहे. मग ते 8 महिन्याच्या नंतर ती तिच्या नवऱ्याकडे गेली. नवऱ्याकडे गेल्याच्या नंतर आता तिला ड्युटी स्टार्ट झाली. ड्युटीला जायचं आहे, कसं काय करायचं म्हणली सगळं मी. म्हणजे आणि हा फक्त तिचाच प्रॉब्लेम नाही आहे, हा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे की बाळ झाल्याच्यानंतर ड्युटी करणं. आणि पोलिसांची ड्युटी म्हणजे थोडीशी हार्ड म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण काय होतं माहिती आहे का, बंदोबस्त असतो, कुठं काय इकडून तिकडं तिकडून इकडं टाकलं जातं बंदोबस्तमध्ये. तर मग तिने बाळाचं सांभाळण्यासाठी आले वगैरे, म्हणजे आल्या सासू पहिल्यांदा स्टार्टिंगला आल्या जणू. तिची स्टोरी ऐकून आहे ना मला फार कसं तरी झालं खरं सांगायचं म्हणजे, बरं का. पण त्यांच्या लग्नाला जवळजवळ 7-8 वर्ष झालेले आहेत, 8-9 वर्ष झाले जणू होता बरं. हां, पण त्याच्यानंतर तिने आता स्टोरी सांगितली मला ती. मग कुठं आता घरचे सासून ती बाळ सांभाळायला यायलाच तयार नाही आहेत. बाळ होईपर्यंत तर बाळ हो द्या, बाळ हो द्या. आणि तिच्या आईकडची कंडिशन पण अशी आहे की म्हणजे घरून तिचे पप्पा काहीतरी नाही आहेत तिला, आणि पप्पा नाही आहेत आणि आईचं पण वय झालेलं आहे जरा, म्हणजे वय झाले म्हणजे आई सांभाळण्यासारखी नाही आहे असं त्यांचं होतं. म्हणजे त्यांची स्टोरी झालेली स्टोरी सांगितली त्या मॅडमने मला. मग तिचे पप्पा लवकरच गेले होते आणि आईला पण बाळ सांभाळणं योग्य नव्हतं, म्हणजे होत नव्हतं तेवढी गोष्ट. तर मग सासूबाई चांगल्या होत्या, तर सासूबाईंनी पण यायचं कॅन्सल केलं. म्हणजे सासरचं कुणीच नाही, माहेरचं बी कुणीच नाही, म्हणजे ती अशीच. मग आता कसं काय करायचं. नवरा पण पोलिसच, नवऱ्याला पण नोकरी, नवऱ्याला पण ड्युटी. आता ते माझ्यावर पण सांगते मी, आमच्यात पण असा त्यांना पण ड्युटी, मला पण ड्युटी. मी तर कशी ॲडजस्ट करते माझं मला माहिती आहे. ठीक आहे चलो, ते झालं. मग तिचीच अशी
ती जर असं झालं की खूप छान अगोदर चाललेलं होतं, त्याच्यानंतर मग तिच्या आणि तिच्या घरच्यांचं खटकायला लागलं म्हणजे मानसिक कसं होतं माहिती का, मानसिक माणूस त्रासतो, माणसाची त्या बाईची चिडचिड होते, ही खरी गोष्ट आहे, चिडचिड होते जेव्हा. तर जर तुम्ही हे बघा, जर तुम्ही असं समजता की आम्ही नाही येणार तुझं बाळ सांभाळायला किंवा आमच्याकडं आणून दे, तर शेवटी ती आई आहे, तिने एवढे दिवस तिला सांभाळायला असते, मग तिला असं वाटतं की आपलं लेकरू लहानपण आपल्या लेकराचं आपण बघावं असं. पण तसं त्यांच्या ते घरचे लोक तसे विचार करत नव्हते. मग त्या लोकांनी काय करणं म्हणे की आणायचं असलं तर आमच्याकडं आणून दे, नाहीतर मग तुझं तू सांभाळ, तुला जसं सांभाळायचं तसं. असं झालं सगळं. मग तिची चिडचिड झाली, ती घरच्यांसोबत खूप जास्त अशी बोलायला लागली, उलटं पालटं म्हणजे बोलायला लागली की पैसे ते कसे पाहिजेत आमचे. आणि हे बघा, तुम्ही जर तुमच्या मुलाकडून, आता मला हे चुकीचं आहे का बरोबर आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं. तुम्हाला जर तुमच्या सुनाकडून मुलाकडून जर तुम्हाला तुमचं घर भागवायचे, सगळं तुमचं दुखणं आलं, तुमचं काही पण आलं बाबा, तुमचे कपडे लत्ता सणवार सगळंच, कोणत्या गोष्टीसाठी आज पैसा लागत नाही, सगळ्याच गोष्टीसाठी पैसा लागतो. जर तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता की त्यांनी आपलं सगळंच भागवावं, सुनानी लेकाने आपलं सगळं करावं, तर मला असं वाटतं की त्या लेकाच्या आणि सुनाच्या पण तुमच्याकडून थोडीशी तरी अपेक्षा असू शकते की तुम्ही त्यांचं बाळ तरी सांभाळावं. बरोबर ना? खरं वाटतंय की खोटं वाटतंय हे नक्की सांगा. आणि हो मॅडम, व्हिडिओ बनवला आहे, तर त्या मॅडमचा व्हिडिओ आहे हा. तर ठीक आहे, हे असं सगळ्या घर की कहाणी हे चुकीचं आहे बरोबर आहे हे सांगा. कारण तुम्ही जर लेकाकडून सुनाकडून अपेक्षा करत असाल तर साहजिकच आहे, मुलगा आणि सूनसुद्धा तुमच्याकडून अपेक्षा करेल की लहानपण माझं बाळाचं, मी ड्युटीला जाऊस तर की जेवढी पण काही तिची ड्युटी असेल तोपर्यंत बाळ सांभाळावं, अशी त्यांच्या पण अपेक्षा असतात. आणि ज्यावेळेस ती चिडचिड करते त्यावेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल की ते लगेच त्यांचं बोलणं सुरू होतं की मुलगी खूप बुलकी, लई बोलते, लई चिडचिड करते, लई रागीटे वगैरे वगैरे, हे असं, मग हे चुकीचं आहे. इथं तर मी पण ह्या गोष्टीला सांगते, तुम्ही कमेंट करा अगर नका करू, पण इथं मी पण सांगते की हे फार चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांनी समजून घ्यावं, आमच्यासाठी त्यांनी करावं, तसंच त्यांना पण त्यांची वेळ आल्याच्यानंतर त्यांना पण असं वाटतं की आमची वेळ आहे आज सध्या, आणि आम्हाला तुमची गरज आहे, तर तुम्ही आमची गरज भागवली पाहिजे सध्या. आता बघा ना, तुम्ही तसेच राहणार नाही, तुमचं अजून वय पण होणार आहे, मग तुम्ही त्यावेळेस पण अपेक्षा करणार की लेकाने सुनाने आम्हाला सांभाळावं. मग तुम्ही चांगले असताना जर तुमच्याकडून अपेक्षा केली की आमची लेकरांचं तुम्ही सांभाळ करावा, कारण तर घरी बसून असणारी महिला असेल तर तो विषय वेगळा आहे, पण जर ती जॉब करते तर मग ती अपेक्षा करणारच ना. जर तुम्ही यावेळेस हे बघा, मुलगा एक वेळेस माफ कराल, पण सून जी असते ना तिच्या डोक्यातून नाही जाणार की, कारण मुलगा काय करतोय, सकाळी डबा भरतोय, निघून जातोय ड्युटीला, संध्याकाळी घरी येतोय, घरी आल्यानंतर सांभाळणं वगैरे तो विषय वेगळा, पण सगळं करणं कुणाला आहे, घर बघणं आहे, मुलाचं बघणं आहे, मुलीचं बघणं आहे, त्याच्यानंतर ड्युटीचं पण बघणं, हे सगळं त्या बाईला करायचं आहे. त्यामुळे तिच्या डोक्यातून विचार नाही जाणार की आपल्या सासऱ्यांनी आपल्यासोबत कशी वागली, मग तुमचा मुलगा तुमच्यासोबत कसाही वागू द्या, कारण तो त्यांचे तुम्ही आई वडील, त्याच्यामुळे तो तुमच्याशी गोडच बोलणार, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.